मराठा आरक्षणाची मागणी घेऊन मराठा आंदोलक मनोज जरांगे हे मोठ्या प्रमाणात आंदोलकांसह मुंबईच्या जवळ येऊन थांबलेत। त्यांनी मुंबईत येण्याचा निर्धार केलाय। त्यांच्या येण्याने नेमकं काय बदल झालेत हे पाहूयात सविस्तरपणे। गुरुवारची मध्यरात्र जरांगेंचं भगवं वादळ लोणावळ्याकडून नवी मुंबईकडे घोंघावलं आणि स्मार्ट सिटी म्हणून ओळख असलेलं नवी मुंबई शहर हे बघता बघता क्षणार्धात कोलमडलं। सुसज्ज रस्ते, सुनियोजित शहर, मोकळी मैदानं अशी नवी मुंबईची ओळख मात्र मराठ्यांचं वावटळ आलं आणि संपूर्ण शहराचं अर्थकारण धप्पदिशी कोसळलं। पोलिसांनी नियोजन तर केलं होतं, मात्र मराठा आंदोलकांची संख्याच इतकी होती की वाहतूक व्यवस्थेचे 3 तेरा वाजले। अपेक्षेपेक्षा जास्त आंदोलन आल्यानं वाहतूक पोलिसांच्या नियोजनाचा फज्जा उडाला। वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्यामुळे अनेक नागरिकांना आणि मराठी बांधवांना सभेच्या ठिकाणी जायला सुद्धा कसरत करावी लागली। नवी मुंबईचं अर्थकारण ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीतून चालतं तिथे जरांगेंनी शड्डू ठोकला। एपीएमसी 2 दिवसांपासून बंद राहिलं। वाशी शहराचा विचार करायचा झाल्यास अनेक ठिकाणी बाजारपेठा आणि दुकानं बंद ठेवण्यात आली होती। दरम्यान मुंबईकडे कूच करण्यापूर्वी मुंबईकरांना काय सांगाल असं जरांगेंना लोकशाहीच्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत विचारलं असता त्यांनी काय सांगितलं ऐका। आम्हाला साथ द्या, हे सुद्धा लेकरं तुमचेच, हे दुसऱ्याचं नाही। तुमच्या दारात येत आहेत, हे काय जाणून बुजून आलेले नाहीत। एक न्यायाची मागणी घेऊन दशकापासून लढत आहेत खूप आहे। आज यायले तुम्हाला थोडाफार त्रास होईल ते आम्ही नाकारणार नाही, पण सहन करा, कारण हे पण लेकरं तुमच्याच शेतकऱ्याचे आहेत। त्यांना साथ द्या, तुमच्या दारात आले तरी त्यांना तांब्या भरून पाणी द्या, यांच्या पाठीशी उभा राहा, त्यांचं एकदाचं कल्याण होऊन जाईल। थोडा त्रास होईल हे आम्ही नाकारला नाही। मराठ्यांच्या वादळाचा पहिला अंक आता नवी मुंबईपर्यंत आला। त्याने आधीच आपली झलक दाखवली, आता दुसरा अंक मुंबईत प्रवेश करताना सुरू होईल। आतापर्यंतची परिस्थिती बघता मुंबईचा तर विचारच न केलेला बरा। सरकारनं विनवण्या करूनही जरांगे माघार घ्यायला तयार नाही। जरांगेंसोबत लाखो मराठे मुंबईकडे कूच करत असताना प्रशासनानं तयारी न करता आंदोलन हलक्यात घेतल्याच्या चर्चा दबक्या आवाजात सुरू होत्या। विकास मिरगणे, लोकशाही मराठी, नवी मुंबई।